मूलभूत संशोधनाला आणि उच्च शिक्षणाला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, अवैज्ञानिक संकल्पनांना प्रतिष्ठा न देता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा आदी मागण्यांसाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये इंडिया मार्च फॉर सायन्स या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर नरेश दधीच, डॉक्टर विनीता बाळ आणि डॉक्टर सत्यजित रथ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या मोर्चाविषयी आपली भूमिका मांडली। यंदा 22 एप्रिल रोजी वैज्ञानिक जगताच्या वतीने जगभर मार्च फॉर सायन्स या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्याच उपक्रमाच्या धर्तीवर कोलकाता येथील ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीच्या पुढाकाराने देशातील 12 प्रमुख शहरांमध्ये 9 ऑगस्ट रोजी इंडिया मार्च फॉर सायन्स या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। देशात अवैज्ञानिक संकल्पनांना सध्या मिळत असलेली प्रतिष्ठा खेदजनक असून दुसरीकडे मूलभूत संशोधनाला पुरेसा निधी उपलब्ध होत नाही। देशाच्या वैज्ञानिक विकासाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे, असं मत डॉक्टर रथ यांनी व्यक्त केले। या मार्चचा मुख्य उद्देश आहे की जनताच्या समोर परत ये प्रश्न विचार उभा करायचे की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाबत आपण केवढे सतर्क आहोत की नाही आहोत। आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये याच्याबाबत थोडी साशंकता आहे। त्यामुळे आम्ही 9 तारीखला मार्च करतोय। जो मुद्दा केला होता की वैज्ञानिक संशोधनासाठी पुरेसे पैसे पुरेशा प्रमाणात दिले जात नाहीत, हा मुद्दा जरी खरा असला तरी केवळ त्या मुद्द्यावरूनच आम्ही पुढे जातोय असं नसून वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या आपल्या समाजामध्ये पसरू शकतो का, आणि तो जर पसरत नसेल आणि त्याच्या उलट जाऊन अवैज्ञानिक दृष्टिकोन जर पसरत असेल तर त्या संदर्भात आपण काही करायला पाहिजे का, आणि या प्रकारचा अवेअरनेस वाढावा म्हणूनही आम्ही मार्च साठी आवाहन करतो आहोत। आणि पैसा हा सगळ्यांनाच लागतो, जगायला लागतो, कामाला लागतो, इतर अनेक गोष्टी करायला लागतो, त्यामुळे तो मुद्दा आहे, पण तो एकमेव मुद्दा नाहीये। आणि काही प्रमाणात या प्रकारची जी आम्ही पोस्टर्स तयार केलेली आहेत तीही तुम्हाला दिसतील, आणि त्याच्याही वर काही मागण्या ज्या आहेत, फॉर्मल मागण्या आहेत, तर त्याही लिहिलेल्या आहेत। काय नेमक्या मागण्या आहेत ज्या तुम्ही सांगू शकता? मागण्यामध्ये एक इथे लिहिलेलं जसं आहे, टू एनकरेज सायंटिफिक टेम्पर, जे मी मगाचपासून म्हणत होते की रॅशनॅलिटीचा मुद्दा आहे, त्यानुसार समाज पुढे जाऊ शकतोय की नाही हे बघण्यासाठी, याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणूनही आम्ही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतो आहोत। आणि हेही तुम्हाला माहिती असेल की तशा अर्थाने ऍक्टिव्हिस्ट, इतर निरनिराळ्या प्रकारचे सामाजिक कामं करणारे ऍक्टिव्हिस्ट पुष्कळदा रस्त्यावर उतरतात, पण सायंटिस्ट रस्त्यावर उतरण्याची वेळ फार कमी वेळेला येते, आणि म्हणूनही याला निराळं महत्व आहे। म्हणजे काय, सायंटिस्ट फार अनयुज्युअल क्रिएचर्स असतात असं माझं म्हणणं नव्हे, पण त्यांनाही जेव्हा असं वाटतं की या प्रकारांनी रस्त्यावर उतरून आपल्या ज्या काय मागण्या आहेत तर त्या पुढे ठेवायला पाहिजे, तेव्हा त्याला एक निराळं महत्व येईल।